हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत फ्लावर बटाटा आणि वाटाण्याची सुक्की भाजी. एकदम 4 ते 5 मिनिटात तयार होणारी. आणि तुम्ही बघू शकता इथे भाजी किती मस्त झालेली आहे. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी फ्लावर, बटाटा आणि वाटाणा स्वच्छ धुवून कट करून घेतला आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि त्याला मग पाण्यामध्येच ठेवून दिलं आहे. आणि मग परत आपल्याला हे पाणी एकदा काढून घ्यायचं आहे जेव्हा आपण ही भाज्या कट केलेल्या भाजीमध्ये फोडणीमध्ये टाकू तेव्हा. आणि चला आता सुरुवात करूया फोडणीसाठी. आणि ती मी कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं. आणि तेल आता आपण छान गरम झाले. त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलं. जिरं मस्त असं फुलू द्यायचं. मग आता आपण याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि मी कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. सोबतच त्याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या. त्यामुळे भाजीला या छान चव येते हिरवी मिरची टाकली की. आणि ही छान आता आपण तेलावरती परतून घेऊया. आणि गॅस एकदम मीडियम करून घ्यायचा. आणि हे मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचे आहेत मसाले. चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद. आणि इथे आपण कांदा लसूण मसाला पण वापरणार आहोत. लाल तिखट पण टाकून घ्यायचं आहे. थोडीशी धनिया पावडर आणि लाल तिखट टाकून घ्यायचं. आपल्या आवडीनुसार जेवढं पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अर्धा मिनिटभर छानपैकी हे परतवून घ्यायचं. आणि परततानाच याचा एकदम छान असा सुगंध येतोय, कारण आपण याच्यामध्ये जी पेस्ट वापरली आहे ना त्याची छान अशी चव येते भाजीला या. आणि आता हे मिक्स झाले. याच्यामध्ये आता आपण भाज्या टाकून घेऊया. 2-3 पाण्याने स्वच्छ भाज्या धुवून घ्यायच्या. मग पाण्यामध्ये भिजवून ठेवायच्या. आणि नंतर मग त्या आपण फोडणीमध्ये टाकून घेतल्या. आणि आता ह्या व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे. छान अर्धा मिनिटभर हे आपण आता तेलामध्ये आपण या फोडणीमध्ये परतून घेऊया. आणि आपण जी पेस्ट तयार करतो त्याच्यामध्ये मी थोडीशी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या. मस्त अशी जाडसर पेस्ट करायची. आणि हवं असलं तर तुम्ही ही पेस्ट बनवून पण ठेवू शकता फ्रीजमध्ये. आणि झटपट अशा पद्धतीने सकाळी मग तुम्ही भाजी बनवू शकता. आणि छान आता हे आपण परतून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता इथे मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं हे. तेव्हा भाज्यांना मस्त असा मसाला लागतो मग या. आणि थोडंसं आता मी याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. एकदम अर्धा कपच्याही कमी याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं. आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि आता मी याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे. आणि आपण खूप कमी पाणी टाकून ही भाजी बनवणार आहोत, त्यामुळे ही भाजी एकदम चविष्ट लागते खाण्यासाठी. आणि थोडीशी भाजी आपण पाणी टाकल्यावरती उकळू द्यायची. आणि मग याच्यावरती झाकण ठेवून याच्यावरती थोडंसं आपल्याला पाणी ठेवायचं आहे. पाणी तुम्ही वाटीमध्ये वगैरे ठेवू शकता, पण इथे मी ग्लासमध्ये पाणी ठेवणार आहे. आणि तुम्हाला जर रस्सा भाजी करायची असेल तर मग तुम्ही तेच गरम झालेलं पाणी या भाजीमध्ये टाकून थोडीशी उकळी येऊ द्यायची भाजीला. आणि गॅस मग बंद करून घ्यायचा. आणि वरून आता मी याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. भाजीला छान असा कड येऊ द्यायचा. आणि मग याच्यावरती झाकण ठेवायचं. त्यामुळे भाजी चवीला छान लागते. आणि मस्तपैकी आता हे मिक्स करून घेतलं आहे मी. झाकण ठेवून देऊ आपण. आणि पाणी पण ठेवून देऊया. अशा पद्धतीने पाणी ठेवल्यामुळे भाजी छान शिजते आणि भाजीमध्ये पाणी टाकायची गरज पण पडत नाही. आता 3 ते 4 मिनिट मस्तपैकी एक वाफ काढून घेतलेली आहे. आणि हे आता आपण मिक्स करून घेऊया. हे बघा किती मस्त अशी भाजी आपली इथे तयार झालेली आहे. एकदम कमी पाण्यामध्ये आणि एकदम अशी सुक्की मस्त अशी लालसर भाजी दिसत आहे. एकदम कलर पण छान आलेला आहे भाजीला. आणि हे पूर्ण आता मी मिक्स करून घेते. आणि टिफिनला देण्यासाठी खूप छान भाजी आहे. आदल्या दिवशी रात्री फ्रीजमध्ये भाज्या कट करून ठेवायच्या. दुसऱ्या दिवशी मग भाजी बनवायला घ्यायची. मस्त त्याच्यामध्ये पेस्ट टाकायची आपण ती तयार केलेली आणि भाज्या टाकायच्या. आणि 4 ते 5 मिनिटामध्ये भाजी आपली तयार होते. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.